जगातल्या सर्वात उंच शिखरांपैकी एक 18,380 फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला टॉपची यशस्वी चढाई केलेल्या तरुणाला पुण्यातील उडानपुलाने मात्र धोका दिला. त्याचे सोमवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी पुण्यातील कर्वे रस्त्यावर असलेल्या पौड फाटा येथील वीर सावरकर उडानपुलावरून पडून उपचारापूर्वीच निधन झाले. आशुतोष दत्ता फडके वय 35 वर्ष, राहणार विजया सोसायटी, कोथरूड, पुणे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. फडके ऑटोमोबाईलचा मालक असलेला आशुतोष आपली स्वतःची केटीएम दुचाकी क्रमांक MH12 PD 3993 वरून कर्वे रस्त्यावरून पौंड रस्त्याने कोथरूड डेपोकडे जात असताना पौड फाट्यावरील वीर सावरकर उडानपुलावर सकाळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून तो दुचाकीसह पुलावून खाली कोसळला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने घोषित केले. आशुतोष हा दुचाकीसह चारचाकी स्पोर्टी वाहने चालवण्याचा शौकीन होता. त्याने जगातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेल्या आणि तब्बल 18,380 फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला टॉपची यशस्वी चढाई केली होती. ज्या ठिकाणी प्राणवायूची देखील कमतरता असते तिथे त्याने यशस्वीरित्या दुचाकीने चढाई केली. मात्र पुण्यातील उडानपुलाने त्याचा बळी घेतल्याने तो राहत असलेल्या भागात हळहळ व्यक्त होत आहे. 2 अपत्य असलेल्या आशुतोषला विविध उंच ठिकाणांवर दुचाकीने भ्रमंती करण्याची आवड होती. त्याने कारगिल सारख्या ठिकाणी देखील दुचाकीने प्रवास केला होता, तर राजमाची, लवासा, महाबळेश्वर अशा घाट रस्त्यांवर त्याच्या फोर्स गुरखा, रॉयल एनफील्ड थंडरबर्ड, केटीएम ड्यूक ही वाहने चालवताना त्याने रस्त्यासमोर आव्हान उभे केले होते. एकूणच वाहनांवर योग्य वेळी योग्य नियंत्रण मिळवणाऱ्या आशुतोषचे कर्वे रस्त्यावरील उडानपुलावर नियंत्रण सुटले आणि तो दुचाकीसह कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अशा वेळी चूक पुलाची की वाहन चालकाची ही बाब नंतर असली तरी पुण्यातील उडानपूल चुकीच्या पद्धतीने बांधले जात असल्याचे अनेक वाहन चालक नमूद करत आहेत.